Sukai mata malai yang dewasananya mahal Dev sekitar diri sukai mata malai म्हणून काय म्हणायचं आहे केदार सुकाई माता malai देव भैरी आई चटकाई केदार सुकाई माता malai देव भैरी आई चटकाई दर्शन तुझे गेली नवरात्रीची नवलाई दर्शन तुझे गेली नवरात्रीची नवलाई सीता रंगनावर तुझ्या चरणास भेटतो ठाव सीता रंगनावर तुझ्या चरणास भेटतो ठाव तुझ्या आशीर्वादानं सुखात पिंपळावं तुझ्या आशीर्वादानं सुखात पिंपळावं तुझा कृपेचा हात शिरावर चालतंय तुझ्या जोरावर तुझा कृपेचा हात शिरावर चालतंय तुझ्या जोरावर सदैव तुझं ओठावर नाही आनंदाला मारावर सदैव तुझं ओठावर नाही आनंदाला मारावर माझं सण समूहानावर शक्ती तुझ्याचा बाजीरावर माझं सण समूहानावर शक्ती तुझ्याचा बाजीरावर आशीर्वादानं नांदतो सुखात पिंपळावं आशीर्वादानं नांदतो सुखात पिंपळावं
तुझ्या कृपा आशीर्वादान नांदतो हा सुखात पिंपळी गाव बोल गणपती गजानन गावदेवी माते गणपत वसंता बुवा अखंड हरदास वळीचा बोल तू रे छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर गणाला सुरुवात करत आहे. लक्ष असू द्या. या ठिकाणी माझे मित्र सरस्वती हॉटेलचे चालक शाहीर निलेश महाडिक गोवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. खास कुळवंडी खेड तालुक्यातून आलेले माझे मित्र सत्यवान निकम नितेश दादा निकम यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा म्हणून त्याला म्हणायचं बघा. हे दरवर्षाला गणराया तुझे आगमन होते दरवर्षाला गणराया तुझे आगमन होते दर दिनाचे अंबर डोले वार गाणं गाते की तुझी भक्ती पाहून माझ्या मनाला आनंद होते तुझी मूर्ती पाहून माझ्या मनाला आनंद होते अन दुःखाचे डोंगर देवा पार करून जाते. वक्रतुंड टूर्स अँड ट्रॅव्हल्स अलोरे चिपळूण ते पुणे अभिषेक उदय समीर बंगाल शुभम शिंदे यांच्याकडून शाहीर सनस बुवांसाठी 151 रुपयाचं पार्सल आलेलं आहे. तरी मंडळ त्यांचे आभारी 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 आहे. गणपती गावाला गेलं मग आपल्याला आठवण येते सगळ्यांनाच येते आहे की नाही बरोबर ना. म्हणून त्या आशयाचा गण कसा मानतो लक्ष असू द्या. गणपती गावाला गेले त्यांची आठवण येते म्हणून काय म्हणायचं आहे. जरा कान उघडे ठेव. तुझी कान उघडणी करतो जरा गण होऊ दे. एकदा माझा गण झाला की मी माझा घन मी माझी घन काढणार मग जरा तब्येत बिबत बनव बरोबर ना. साफसुकत चालले झाटे काजू का भादुशक नाक्यावरती आहे बघा झाटे काजू तुम्ही आणले हो द्यायला घेऊन जरा तब्येत होईल तुझी आहे की नाही असं म्हणून म्हणायचं आहे. अरे भीड मी तन्हाई में दर्द की रुसवाई में मुझे तुम याद आते हो मुझे तुम याद आते हो. अरे निरोप दिला देवाला मग तुम्ही गेलात गणा गावाला अहो निरोप दिला देवाला तुम्ही गेलात गणा गावाला विसरू कसे हे तुम्हाला आठवण येतेही
आठवण येतेही आम्हाला. घ्या 1 2 3 4.
येतेही आम्हाला हॅलो काय झालं आठवण आली हा जरा फिरवा आता जरा दम घ्या मग आता कशी पाहिजे वळण कशी पाहिजे भुवनची कशी पाहिजे पिसा मला काय म्हणते तुमची सालपाडा गाडी तुझी कशी किटल्या उडवी माहितीये का तुला हा हा झाटे का देतो तुला देतो फेमस झालाय झाटे का असं काय म्हणते ए किशोरा आता बाहेर ये मी माझ्या वारीत येणार आहे तुझ्या वारीत उड्याला येऊ मी माझ्या वारीत येणारच आहे ना की नाही बाहेर ये बाहेर ये मी आलो तर राशील काय जागे आहो काया प्रकार काय म्हणते हो तुम्हाला या ठिकाणी दुसरं वर्ष दिलेलं आहे आयोजकांनी मी संधीचं सोनं करेन म्हणते आहे की नाही आम्ही काय चांदी करणार आहोत आम्ही पण सोनाच करणार आहे की नाही माझा काय दुसरं काय लॉकडाऊनच्या आधी आलेलं बरेच वर्ष आले असतील त्याला पूनम कोडगेकर मी हा तारखा भेटत नाहीत ना म्हणून काही याला भेटत नाही कळलं का परत काय म्हणते चोर आहे चोर हरामखोर असू दे आता चोर तो भगवान श्रीकृष्ण चोरी करायचाच आहे की नाही गवळण गायलेला आहे अरे रे कोडे ब्रेक सुरू का द्यायचं तुम्ही तुमच्या बेंजोचा काय झालाय अरे कोड ब्रेक केलाय त्यानं हपाल फुलच्या गुन्ह्यात हे नंद किशोरा लबाड चोरा नंद किशोरा लबाड चोरा पडतोय कशाला कोड्याला किती सांगून कळे ना वेड्याला तुला खायला आई जावाऱ्याला बाई जुनं झालं लय बायकांनी तुझ्यासारख्या गायलेले आहे की नाही आई जावाड्याला आई जावाड्याला का मात्र मी काय म्हणतो तू बघ किती मुलांनी गाता बघ ऐकला की नाही काहीतरी नवीन ह्याची कॉपी त्याची थोडी हा यातला काय रेटरिटी करू नका काय तो स्वतः जरा चांगला करा आहे की नाही म्हणून गवळ्यांची कटिंग देऊ का म्हणून म्हणायचं आहे अरे गवळ्याची पोर भाई कमजोर ही गवळ्याची पोर भाई कमजोर किती समजावू या घोडीला सांगते होती आई जावाडीला
आई सांगत होती आता तू जा वाडीला पुढे बघ. अरे गवळ्याची पोरे दिसते कमजोर किती समजावूया घोडीला. होती सांगत आई जवाडीला. मी पण तेच म्हणतोय ती बोलली तेच म्हणतोय. होती सांगत आई जवाडीला महीचा मटका कुणी फोडीला. होती सांगत आई जवाडीला महीचा मटका कुणी फोडीला. इसको कहते हैं कटिंग रशी. आणि आता पेन घे आणि लिहू तर पप्पाला पण ठेव तिथं शेजारी. वरात काढी दोघांची त्याने घेणार आहे शेलार जरा थांबा. या ठिकाणी मला सदैव सहकार्य असतात आमचे नमनचे आणि आमचे संदीप बुवा जोगळे, अनुज माटे हे सर्व सहकारी माझ्या या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबू आमचा साईराज हुमणे. आता मी माझी गवळण घेऊ ना. मी बोलतीच बंद करतो बघ. हा कसा आलो वेगळा वेगळा काय म्हणत होती बुवा येऊन आता केस आले होते माझ्याकडे हलवायला आहे काहीतरी. हा तू काय करशील आणि हलवायची वस्तू माझ्याकडे आहे तुझ्याकडे आहे. असो गमतीचा विषय झाला तो आहे की नाही. पप्पा नाहीच्या नाही काय म्हणून म्हणायचा शेर. अरे मलाही बघायचं आहे ही राधा काय करणार आहे. अरे आज मला बघायचं आहे ही राधा काय करणार आहे. अरे झाली झोंबा झोंबी तर नक्की ही हरणार आहे. अरे मला ही बघायचं आहे ही राधा काय करणार आहे. आणि जर का झाली झोंबा झोंबी तर ही नक्की हरणार आहे. अरे झालेला गरम या कान्हाला पाहून झालेला गरम या किशोरला पाहून ही मागे सरणार आहे. आणि जर का केली ही न जास्तीच मस्ती तर हिच दोन्हीवरच माठ हातात मी धरणार आहे. माझ्या डोईवरी भरली घागर रस्त्याला अडवू नकोस रे. सुपरहिट एक माझी गवळण आहे. या ठिकाणी आमच्या बुवांची ऑफर आहे आणि आज मी गवळण गाणार आहे तिला सुद्धा हीच चाल लावले. आणि एक माझी गवळण व्हायरल आहे सुंदर अशी गवळण आहे. दादांची ऑफर आहे म्हणून जराशी गाव ना गवळण कशी होती बघा ती. गोष्ट तुझ्यानी माझ्या प्रेमाची माझ्या प्रेमाची आग राधा तू घनश्यामाची. गोष्ट तुझ्यानी माझ्या प्रेमाची माझ्या प्रेमाची आग राधे तू घनश्यामाची. जोडी सीता त्या प्रभू रामाची जोडी सीता त्या प्रभू रामाची. दृष्ट लागली दृष्ट लागली दृष्ट लागली कुणा कुणाची कुणा कुणाची अग राधे तू घनश्यामाची. गोष्ट तुझ्यानी माझ्या प्रेमाची माझ्या प्रेमाची अग राधे तू घनश्यामाची.
गवळण अगदी पद्धतशीर लिहून घ्या आहे की नाही शब्द शब्दाला अर्थ हा आहेच तसा विषय आहे बघा म्हणून म्हणायचं आहे हो जाता बाजारी राधा आडल हो राधा आडल हो जाता बाजारी राधा आडल हो राधा आडल हो आज किशोर हा हिच्याव चढल हो तो लहान होता ती राधा मोठी होती विशेष गवळण पुढे गायल्यावरती सगळ्यांना कळेल बरोबर हा जाता बाजारी राधा आडल हो राधा आडल हो आज किशोर हा हिच्याव चढल हो नको नको हित घडल हो नको नको हित घडल हो शेवटी 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 पाया पडल हो पाया पडल हो आज किशोर हा हिच्याव चिडल हो 1 2 3 4 Thank you.
त्यानंतर आता विषयाकडे वळायला पाहिजे आहे की नाही. बाईने मला विषय दिलेला आहे आणि काय म्हणते की चिपळूण मध्ये तुमची फाळली काय म्हणतोय. चिपळूणात बुवा मी कशी बारी केली ती ह्या युट्यूबला कुणी कोणाला काय केलाय ना तो सगळा दिसतोय त्याच्यावर. हा तुला लय अजून घासायला लागेल सगळंच वर्षी बारी करायला आहे की नाही. म्हणून काय म्हणायचं आहे की बारी अशी करावी की पब्लिक सारी हसावी लागल. अरे बारी अशी करावी की पब्लिक सारी हसावी लागल. आणि सामना पाहून सारी पब्लिक इथं बसावी लागल. की सामना बघण्या ही सारी पब्लिक बसावी लागल. आणि या समज बुवाशी बारी कराया दही तुला अजून घासावी लागल. आता हे 2-3 वर्ष तू आलेस हे माझं एव्हरग्रीन 22वे वर्ष आहे. शक्ती तुला 22 वर्ष माझी घासतोय मी. कळलं का. मला प्रश्न त्यांनी दिलेला आहे आणि म्हणते की परवा आम्ही त्यांना प्रश्न दिला मग त्यांनी तो मोबाईलवर दाखवला आहे की नाही. विषय तिचा मी फोडलेला आहे तेव्हा काम करा गुगल काय आहे ते दाखवतो काम करा. हा प्रश्न माझा फुटला कारण जर माझा प्रश्न फुटला नसता तर मला हिने आज दुसरा प्रश्न दिला बरोबर. हा गुगलवर पुरावा घेऊन पुरावा पाहिजे तुम्हाला. उत्तर खरं आहे की नाही. मग बाबा हाय बाबा सूर्या. हा जर तो प्रश्न माझा खोटा असता उत्तर खोटा असतं तर मला त्याने आज बदलून प्रश्न दिला नसता. आज त्यांचा विषय मला प्रश्न एक मधरूमची उंची किती. मधरूम बघतो त्यानंतर टेप घेतो माझा आणि मापतो आणि दुसऱ्या बाजूला सांगतो तुम्हाला. माझा विषय आहे बाईंवर बऱ्याच शहरावरती माझा विषय आहे. जमलं तर हात घाला. पाऊस पण आला एवढ्या जमलं तर हात घाला नाही तर माझा विषय आहे तसाच ठेवा. विषय सर्वांच्या माहितीसाठी सांगत आहे. त्रेतायुगात हत्तीनं मुंगीचं लग्न केलं तर पूर्वजन्मी ते कोण होते त्यांच्या लग्नाला भटजी कोण होता आणि त्यांच्या नगरीचं नाव सांगा. जमलं तर प्रश्नाला हात घाला नाहीतर माझा विषय जसा आहे तसाच असू द्या. बरोबर ना. युवा सेना शाखा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि निलेश पाडून दापसे लोट्यातून या ठिकाणी आलेले आहेत. 200 रुपयाचं पावशेर दादा तुम्हाला शाहिरी मानाचा मुजरा जरासा एक चुटकुला देणार आहे. तुमचं नाव राहिलं का मगाशी. नाव राहिलं ना राहिलं वाटतं दे लिहून परत. बघा माझा विषयावरती प्रश्नपद छोटासा देत आहे बाईला म्हणून म्हणायचं आहे. अरे कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नदी. कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नदी. नटीन मारली मिठी नटीन मारली. अहो शक्ती दुर्याची सनस बुवाची या वैदईची सनस बुवाची आज पिंपळीत वारी मोठी. वैदई शेलारची सनस बुवाची आज पिंपळीत वारी मोठी. माझ्या प्रश्नाला मारा मिठी माझ्या विषयाला मारा मिठी नाहीतर दुसऱ्या पारीत घाली.
नवीन विषय द्या, नवीनच विषय दिलेला आहे तुला आणि म्हणते काहीतरी बोलाल तर तुला हिथे येऊन मी सोडेल. कपडे फाटच तो मारीन मी, माझ्या नाव नको करू. सोडायला तुला 4 जन्म घ्यावं लागतील अजून काय. हा सोडायचं काम तुझं नाही. हा मी मग पोळा काय म्हणतात आधी बोलायची आणि पोरीला जरा अजून जपून ठेवा, लावून टाकतील देवा. हा गाणे काय म्हणतायत आणि म्हणताय मी खेळची वाघीण आहे, वाघीण फाडून टाकीन. तू फाडून टाकीन मी तुझी शाप काढून टाकीन. आणि वाघीण म्हणते मी तरी बाबा ऐकलंय मांजराला मांजर झाला, कुत्र्या म्हणजे कुत्रीला कुत्रा झाला, माणसाला माणूस झाला. आता ही म्हणते मी वाघीण. मग बाई पप्पांना विचार वाघ घराकडे आलेला विषयाला पटण्यासारखं ना माझं म्हणणं. तो बिबट्या ना सर ब्लॅक पॅन्थर आला असेल, कलर वरना वाटतं. वाघीण वाघीण अशा हलवीन ना इथं काय म्हणते. हा असा कसा हा जन्म आला तू गाडवा काढवा आडवा आणि याच्या अंडाला धरून गाडवा. बघितलंच काय कधी लोकांना काय सांगायची गरज नाही. चांडाला काय म्हणतेस काय म्हणतेस असो आहे की नाही. वय आहे तुझं तुला तेच दिसणार आहे की नाही. स्वप्न म्हणजे आपलं ध्यानी मनी स्वप्नी दिसे तेच मला थोडंसं आहे की नाही. माझ्या जाताना थांब मी देतो गाडी भेट घालून त्याची. म्हणून त्यांच्या गाण्याला कटिंग कशी देते बघा. चांडाला धरून पडवा म्हणजे त्या चांडाला, बाकी काय नाही. आणि मी पण तेच म्हणतो चांडाला. हा म्हणून विषय काय बघा. चाल जरा वेगळी निर्भीड बाणा तो खाना रणात कडाडला सांगून काही ऐकन बाई आता उठली भांडाला. सांगून काही ऐकन बाई ही आता उठली भांडाला. मग काळ फासून तोंडाला, काळ फासून तोंडाला खाली धरतीच्या अंडाला. काळ फासून तोंडाला धरती खाली अंडाला. या पिंपळी गावामध्ये तुझी ढोलकी आज मी वाजवणार आहे. जर झाली सकाळ तर संध्याकाळी सांजवणार आहे. या पिंपळीचा स्टेज आज हा सणच बुवा गाजवणार आहे. आणि या वैदई शेलारच गजकरण अजून थोडं खांजवणार आहे. तुझ्या बाबाला काय बोलू नको, तुझ्या बाबाला नाही म्हणत. आता हिच्या अंगाव काय आहे काय शेला. आपण शेला माहितीये का शेला कमरेला गुंडलतो म्हणजे शेला माहितीये ना. तेव्हाचा विषय काय माहितीये का. लढाईला मावळे गेलेले. कुठे गेलेले लढाईला. लढाईला ते गड जिंकून आले आणि त्या आनंदात एखादा शेला कुठे पडतो दरीत. दरीत जातो शेला दरीत गेलाय. हा पडतो मग तो दुसरा काय म्हणतो गपस जाऊ दे ना गेलाय तो गेलाय है की नाही. म्हणून शेलार जरा घ्या तुम्हाला देतो टिचकी आहे. काय काय झिंगा झाडाच्या दुसऱ्या वारीत झाडा तुम्ही आहे की नाही. आपण अशी काय सोडणार तुम्हाला. म्हणून म्हणायचं बघा हे राजा राणीच्या जोडीला 5 मजली मारीला हे गड जिंकून आला रे
अन्न घोटाळा झाला रे गड जिंकून आला रे अन्न घोटाळा झाला रे मग बघा बघा नशेला रे बघा बघा नशेला रे तो म्हणतो दुसरा गपो गप गपो काय बोलू नको बघा बघा नशेला रे दर्यात गेला रे बघा बघा नशेला रे आता दर्यातच टाकले ना ते जाताना कालव्यात टाकील हा आणि खाली चिपळूणात काढी बाहेर बरोबर ज्याप्रमाणे मला सहकार्य केलं बरोबर ना त्याच पद्धतीनं वैदिकलाही आपण सहकार्य करा इथे जर येऊन कुठली गाणी कसली पण मारशी बिना शास्त्राची तर माझ्याकडं बऱ्याच वर्षाच्या डायरी आहेत मी माझी खालची पोती काढीन हा दुसऱ्या वारी आहे की नाही त्यामुळे घासून सोनूला नोनूला ह्याला दुसऱ्या वारीत देतो मी मला माहिती आहे गाणं तुम्हाला पाहिजे हा चकूला सोनूला दुसऱ्या वारीत देतो वेळेचं पण बंधन आहे बरोबर ना कार्यक्रम पण वेळेत झाला पाहिजे त्याप्रमाणे मला सहकार्य केला तसं बाईंना सुद्धा करा तुम्हाला दुसऱ्या वारीला शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना विनंती करतो शेवटपर्यंत सगळ्यांनी मला सुद्धा सहकार्य करा धन्यवाद Thank you.